हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मँगो शिरा बनवणार आहे। खूप छान प्रकारे हा शिरा होतो। फ्रेश मँगो आता आपल्या ह्या सीझनमध्ये अवेलेबल असतात, त्यापासून आपण एकदम असा टेस्टी आणि खूप छान असा हा शिरा बनवणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। आपलं घरचं साजूक तूप घेतलेला आहे। तूप छान आपण गरम करून घेणार आहे। तूप गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो घालणार आहे। रवा घातल्यानंतर छान प्रकारे आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहे। जर आता इथं तुम्हाला थोडंसं तूप कमी वाटलं तर त्याच्यामध्ये 1-2 चमचे तूप तुम्ही एक्स्ट्रा ॲड करून घालायचं आहे आणि छान प्रकारे हा रवा आपण भाजायचा आहे। पाहू शकताय अशा प्रकारे साईडनं तूप सुटणे इतपत छान प्रकारे तूप घालून घ्यायचं। मी त्याच्यामध्ये आता थोडासा रवा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि मनुके घातलेले आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बदामचे कापही घालू शकताय। तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवे ते त्याच्यामध्ये घालायचे, म्हणजे हे रव्यासोबत ड्रायफ्रूटही छान प्रकारे भाजले जातात। पाहू शकताय 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती असा बारीक छान आपण रवा छान भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम बारीक करायची, म्हणजे रवा छान प्रकारे भाजला जातो। कलर चेंज पण व्हायला लागतो आणि रवा भाजल्यानंतर छान असा स्मेल यायला लागतो। त्याच्यावरनं समजतं की आपला हा रवा छान भाजला गेलेला आहे। रवा छान भाजून घ्यायचा, म्हणजे शिरा छान प्रकारे फुलला जातो। साईडला आपण एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यातलं 1 वाटी पाणी मी गरम असताना छान उकळलेलं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे रवा आपला छान फुलला जातो। पाणी गरमच घालायचं, म्हणजे रवा एकदम छान फुलला जातो आणि शिरा असा छान प्रकारे मऊ आणि मोकळा होतो। त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी साखर घातलेली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टेस्टनुसार घालू शकताय। आणि एक मँगो आता आपण त्याचा पल घालणार आहे। हापूस आंबा मिक्सरला छान प्रकारे ते फिरवून घेतलेला आहे आणि त्याचा छान प्रकारे पल तयार केलेला आहे। फ्रेश मँगो घ्यायचा, म्हणजे छान प्रकारे फ्रेश मँगोचा पलचा एक छान टेस्ट येते आणि कलरही सुंदर येतो। वरून कलर वगैरे टाकायची गरज नाही। पाहू शकताय छान एक मी हापूस आंब्याचा पल घातलेला आहे आणि साखर घातल्यानंतर सर्व छान मिक्स करायचं। सर्व एकसारखं मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान प्रकारे वाफ काढून घ्यायची। 2-3 मिनिटानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीची पावडर घालणार आहे। वेलचीची पावडर घातल्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं। पाहू शकताय अगदी छान प्रकारे हा आपला शिरा तयार झालेला आहे। कलरही छान आलेला आहे आणि छान प्रकारे असा हा मोकळा झालेला आहे। आता आपण हा शिरा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। फ्रेश मँगोचा एकदम छान असा मोकळा हा शिरा रेडी झालेला आहे। आता तुम्ही हा एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून त्याचा शेपही काढू शकताय, किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेटमध्ये रेग्युलर आपण घेतो तसाही खाऊ शकताय। अशा प्रकारे हा आपला झटपट होणारा मँगोचा शिरा रेडी आहे। अशा प्रकारे मँगो शिरा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।